मोठं माप असेल तेव्हा इथे जर फुगा येत असेल तर तो काय येतो. कारण आपण जेव्हा ही शोल्डर कटिंग केलेली असते, आता हे 44 मापाचं ब्लाऊज आहे. 44 मापासाठी मी 6 ते 6.25 इंच मुंडा कटिंग केलेला आहे. आणि ही जी आपण 6.25 इंच ते 6 इंच मुंडा कटिंग करतो, त्यावेळेला तुम्ही जर इथे 5.5 इंच किंवा 5.25 इंच करत असाल मुंडा कटिंग, त्यावेळेला काय होतं, हा जो भाग आहे इथला तो या अशा पद्धतीने वरती जातो आणि हा भाग वरती गेलेला असतो. त्यामुळे इथला जो मार्जिंग आहे तो फुगा म्हणून तिथे आपल्याला झोड येतो काखेमध्ये. किंवा तुमचा अजून एक प्रॉब्लेम आहे, बऱ्याच वेळा आपल्याला विचारतात की मुंड्यामध्ये ब्लाऊज घट्ट होतो किंवा काचतो. तुम्ही जर प्रॉपर मुंडा आणि प्रॉपर त्याचं कटिंग दिलं नसाल तर तुम्हाला हा मुंड्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. हे झालं फ्रंट साईडचं 4 टक्स ब्लाऊजमध्ये. इथे बॅक साईडचं पण तोच प्रॉब्लेम असू शकतो. हा जेव्हा आपण मुंडा कापतो किंवा मुंडा करतो त्यावेळेला मोठी साईज असेल तर दंडे मोठे असणार आहेत क्लायंटचे, त्यावेळेला तुम्हाला सुद्धा हा प्रॉब्लेम